राजकारणासंदर्भातली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये पुन्हा इन्कमिंग सुरू झालंय। नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपने धक्का दिलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवलेले सिन्नरचे उदय सांगळे आणि दिंडोरीच्या सुनीता चारोस्कर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। तर आज प्रवेश करणारे दोन्ही नेते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांचे राजकीय विरोधक आहेत। या दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिकमध्ये महायुतीतलं राजकीय समीकरण हे बदलणार आहे। तर दरम्यान पक्षप्रवेशाआधी उदय सांगळे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नाशिकच्या सिन्नर आणि दिंडोरी या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ज्यांनी निवडणूक लढवलेली होती अशा सुनीता चारोस्कर आणि सिन्नरमधनं माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे उदय सांगळे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील सर्व जनतेची, कार्यकर्त्यांची भावना होती की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे। आज एकूणच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्या कामाची कार्यशैली, घेतलेले महायुतीचे निर्णय यामुळे निश्चितपणानं आज लोकांमध्ये एक वेगळं वातावरण आहे। आणि या सगळ्या परिस्थितीत माझ्या सहकाऱ्यांची अशी भावना होती की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि त्यामुळे आज या निर्णयापर्यंत मी पोहोचलेलो आहे। शरद पवारांचा पक्ष सोडण्याचं काय कारण? मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मला तिकीट दिलं। आज महाविकास आघाडी आणि या सर्व पक्षात काम करत असताना कुठंतरी वैचारिक दिशाहीनता आज आपल्याला झालेली दिसते। विरोधक आज पक्षाचे सर्वच नेते मंडळी कुठल्याही एका विषयावर ठाम असलेले आपल्याला दिसत नाही। आणि मला सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या तालुक्यातील जनतेची काय भावना आहे ही मला महत्त्वाची। शेवट मला ज्यांच्या भरोशावर राजकारण करायचं आहे त्या लोकांची भावना मला महत्त्वाची। शेवट माझी पहिली निष्ठा, पहिली बांधिलकी ही माझ्या लोकांशी, आणि माझ्या लोकांची जर भावना असेल की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं पाहिजे तर मला वाटतं लोकांचा आवाज ऐकून आज हा निर्णयापर्यंत मी गेलेलो आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।